आम्ही शेतकरी. होय, आम्ही शेतकरी, आम्ही कष्टकरी. पर्यावरणाचा समतोल आसमानी संकटापासून बचाव करण्यासाठी पर्यावरणाचा समतोल आम्ही जपतो, सांभाळतो. मागं पर्यावरणाचा समतोल आसमानी संकट टाळण्यासाठी झाडं लावली आहेत. त्या झाडांना पाणी व्यवस्थापन नियोजन करत आहे. ते पाणी असं ते लावलेली झाडं आणि त्या आळ्यांना पाणी जावं म्हणून पाणी सोडलो आहे. मागं झाडं लावलेली दिसतात, आंब्याची झाडं लावलेत. आसमानी संकट, फळं, फुलं, प्रसन्न सुंदर परिसर, शुद्ध हवा, शुद्ध पाणी याचीही काळजी आम्ही शेतकरी कायम घेत असतो आणि घेत राहू. ऊसाचं क्षेत्र, नवीन ऊस लागवड, त्याची सरी टाकून घेतलेली आहे. ऊसाच्या सरीमुळे अतिवृष्टीमुळे थोडं रान गंजर आलं होतं, म्हणून थोडं रान तळू दिलंय आणि अशा पद्धतीनं 5.5 फुटाची सरी टाकून घेतली आहे आणि ऊस लागवड करत आहे. 86-032 झाडांना पाणी देणं सुरू आहे. तण नियंत्रण, पाणी व्यवस्थापन झाडांचं. हे मागं चारा व्यवस्थापन, पशुधन, त्यांनाही चारा असावा म्हणून केलेला चारा. इकडं मागं भुईमुग लावला होता, पण लावल्याच डुकरांनी नुकसान केलं. त्यामुळं तिथं आता तीळ पेरला आहे. हे पशुधन आणि वडिलांनी दिलेले वारशाचे झाडं सांभाळले आहेत. रान पडतं म्हणून कोणचीच झाडं तोडली नाहीत. सांभाळून त्याचं उत्पन्न खातोय. त्याची सावली, बांधबंदिस्ती, जलयुक्त शिवारच्या योजना, हा वारसा जपायचा असतो. आणि कल्याणकारी गोष्टी, सगळ्याच गोष्टी पैशामध्ये मोजायच्या नसतात. पैशामध्ये मोजलं तर तुम्ही जनकल्याण, जनहित साध्य करू शकणार नाहीत. काही गोष्टी हे कल्याणाचा विचार असतात. आसमानी संकट, सुलतानी संकट, ह्या सगळ्या गोष्टींचा मानवतेचा विचार करून काय गोष्टीसाठी पैशाचा स्वार्थ सोडायचा असतो. मागं गहू ज्वारीलाही तुषार सिंचनाच्या माध्यमातून पाण्याचा अपव्यय नको म्हणून मागं तुषार सिंचन चालू आहे. हे अशा पद्धतीनं तुषार सिंचन काम चालू आहे. हे आमचे राखणदार, निस्वार्थ राखणदार, आम्ही शेतकरी.